जय हरी विठ्ठल. अनाथांचा नाथ, गोरगरिबांचा कैवारी आणि वाट चुकलेल्या प्रत्येकाला मार्ग दाखवणारा म्हणजे पंढरीचा विठुराया. दरवर्षी लाखो वारकरी तहानभूक विसरून कित्येक किलोमीटर पायी प्रवास करून या लाडक्या विठुराया आणि रुक्मिणीबाईचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरामध्ये दाखल होतात. असं म्हणतात की वारी चुकलेल्यांना मार्ग दाखवणारा, अनाथांना आधार देण्याचं काम करतो तो म्हणजे विठुराया. याचीच प्रचिती यंदाच्या वारीमध्ये आली आणि 1.5 वर्षापूर्वी मुंबईतून हरवलेली एक माऊली एका लहानशा रीलमुळे सापडली. पंढरपूरची नेमकी ही स्टोरी काय, ही काठ्याला चटका लावून जाणारी कहाणी काय, तर ते बघणार आहोत आपण या व्हिडिओ मधून. नमस्कार, मी आकाश. आपण सगळे पाहतात खबरकट्टा लय भारी. तर घडलं असं होतं की 17 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरामध्ये महाराष्ट्रासह राज्यभरातील वारकऱ्यांनी गर्दी केली होती. लाखो भाविकांच्या अलोट गर्दीनं विठुरायाची पंढरी अगदी गजबजून गेली होती. याच वारीत शिवाजी दुते नावाचे एक फोटोग्राफर सुद्धा विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. आषाढी वारीत फिरताना विविध फोटो, सुंदर क्षण, भक्तीत रमलेल्या वारकऱ्यांचे फोटो ते आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होते. याच गर्दीमध्ये एक रेनकोट विकणारा मुलगा त्यांच्या नजरेस पडला. 20 रुपयाचे रेनकोट विकून पैसे मिळवण्याची त्याची धडपड, पावसात त्याचा चालू असलेला संघर्ष त्यांच्या मनाला भावला आणि त्याचा संघर्षाचा आपल्या व्हिडिओमधून मांडण्याचा विचार त्यांच्या मनात आला. याच विचारातून त्यांनी एक रील शूट केला. या रील मध्ये एक चिमुकला रेनकोट विकताना दिसतो. तो चिमुकला एका माऊलीकडे सुट्टे पैसे मागायला जातो. यावेळी कॅमेऱ्यात ती माऊली दिसली. ज्यानंतर पुढे जे काही घडलं ते अगदी अविश्वसनीय होतं. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवाजी यांना मुंबईमधून एक फोन आला. त्यामध्ये एका मुलानं या व्हिडिओमध्ये दिसलेली महिला ही आपली आई असल्याचं सांगितलं. त्यानंतर हा व्हिडिओ कुठे शूट केला याबाबतची चर्चा झाली आणि पंढरपूरमध्ये मग शोधाशोध सुरू झाली. आता लाखो भाविकांच्या गर्दीतूनही रील मधली ती माऊली शोधायची कशी, हा फार मोठा प्रश्न होता. पण माऊलीचं नाव घेऊन शोध मोहीम चालू झाली आणि चमत्कार बघा, अवघ्या काही तासामध्ये चंद्रभागेच्या काठावरती ती माऊली सापडली सुद्धा. अगदी चित्रपटाच्या कथेला साजेल अशी ही खरीखुरी स्टोरी ऐकून नेटकरीही आता थक्क झाले आहे. अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी देखील आलं. एवढ्या लाखोंच्या गर्दीत या चिमुकलीचा व्हिडिओ काढणं, तो मुलगा त्या माऊलीकडे सुट्टे पैसे घेण्यासाठी धावणं आणि व्हिडिओ व्हायरल होऊन मुंबई पासून पंढरपूर पर्यंत शोध मोहीम सुरू होती. लाखोंच्या गर्दीमध्ये ही माऊली सापडणं म्हणजे निव्वळ योगायोग नव्हे, तर हे विठ्ठलाचे स्वरूप आहे, अशी प्रतिक्रिया आता नेटकऱ्यांनी दिली आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हालाही आवडेल. कमेंट बॉक्स मध्ये आपली कमेंट लिहा आणि अशाच विविध माहितीसाठी पाहत खबरकट्टा लय भारी. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.